तर प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी 2 ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल झाल्याची सूत्रांची माहिती। प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी 2 उमेदवारांचे वॉर्ड बदलले, सूत्रांची माहिती। सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेला वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी जाहीर झाली, सूत्रांची माहिती। वॉर्ड क्रमांक 5 मध्ये संजय घाडी, प्रकाश दरेकरांमध्ये रस्सीखेच होती, तर माजी नगरसेवक संजय घाडींना वॉर्ड 4 मधून लढावी लागणार आहे आता निवडणूक। प्रकाश दरेकरांना वॉर्ड 3 मधून उमेदवारी घोषित करण्यात आली, तर वॉर्ड 3 मधून माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा पत्ता कट झालाय। मंगेश पांगारेंनी वॉर्ड क्रमांक 4 मधून तयारीही केली होती। संजय घाडींचा वॉर्ड बदलल्याने मंगेश पांगारे सुर्वेंवर नाराज आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देतील। विनायक, शिवसेनेच्या आमदाराच्या मुलापायी 3 वॉर्डमध्ये अदलाबदल झालेली आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीपर्यंत मागाठाणा या विभागातले जे वॉर्ड आहेत 3 वॉर्ड यामध्येच रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळत होती। प्रकाश सुर्वे जे आहे ते 2 वॉर्डवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत होती, तर प्रवीण दरेकर यांना सुद्धा त्यांच्या भावासाठी तिकीट हवं होतं आणि त्यामुळेच ही अदलाबदल जी आहे ती आता झालेली आपल्याला पाहायला मिळते। संजय घाडी जे आहे ते 5 नंबर वॉर्डमध्ये निवडून जे आहे ते लढणार आहेत आणि त्याच ठिकाणी आता राज सुर्वे याला सुद्धा उमेदवारी हवी आहे, जो प्रकाश सुर्वे यांचा मुलगा आहे। तर दुसरीकडे निश्चित प्रकाश धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।